की काल दुपारी 3:30 वाजता असा घटना घडला आहे की 3 आरोपी म्हणजे नेमका जे सूरज जाधव, यश जाधव आणि ओम त्यांना काही दारू पिऊन ते लॉजला गेला होता मित्रांना भेटण्यासाठी. तिकडे पण काही दारू पिलेला होता आणि जेवणासाठी ते खाली आला आणि जेवण जे खालीचे जे वेटर्स आणि शेफनं सांगितलं की खतम झालेला आहे टाईम. तो तरी पण ते आरडाओरडा केलं की आम्हाला खाण्याचं द्या म्हणून. ते त्यामध्ये ते झटापटी झालेला आहे आणि एवढा दारू पिऊन होता त्यांना मारहाण केला सुरू केलेला आहे. त्यामध्ये त्यानंतर जे मिटवण्यासाठी जे ओनर आणि त्यांचे मुलगा आहे ते गेला होता. ते हा झटापटीमध्ये ते काही मोठा टिपाई घेऊन ते आता वार केलं होतं. त्यामध्ये त्यांना फेसमध्ये इंजुरी झालेला आहे. त्या फेसच्या इंजुरीमुळे त्या इंटरनल ब्लिडिंगमुळे ते मरण पावलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही 2 लोकांना लगेच अटक केला होता आणि एक फरार होता. त्यांना पण रात्री आम्ही अटक केलेला आहे. बट एक माणूसचा जे आरोपी आहे सूरज जाधव ते पण त्यांच्या पण गंभीर जखमी झाल्यामुळे ते हॉस्पिटल ॲडमिट केलेला आहे. तो त्यांच्या जबाब नोंद करणं बाकी आहे. तो दोघांना अटक केलेला आहे. आतापर्यंत तपास सुरू आहे आमच्याकडून. ते जे घटना घडली ते अत्यंत दुर्दैव आहे. त्याबद्दल आम्ही पण सिरियस घेतलेला आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांच्या जास्त निष्पन्न करून गुन्हेगारांना त्यांच्यावर कडक कलम लावून इमिडिएटली चार्जशीट करून आणि कोर्टाला विनंती करून लवकरात त्यांची शिक्षा देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. ते आहे त्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केली आहे. बरेच लोकांना आम्ही अरेस्ट पण केलेलं आहे. त्यामध्ये मोठा कलम म्हणजे मोकासारखा नाही तर संघटित गुन्हेगारचे जे नवीन 111चा कलम पण लावणार आहे. तो अजून जे लोकांना आम्ही हा माध्यमातून सर्वांना विनंती करतो, जे कंप्लेंट समोर आलेल्या नाही आणि तुम्हाला असं वाटत आहे की कंप्लेंट हिंमत नाही, कोणी आम्हावर कोणचा दबाव नाही आहे. आम्ही तुमच्यासाठी इकडे बसलेले आहे. कायदा चालवण्यासाठी आम्ही इकडे बसलेला आहे. कोणती तुम्हाला धमकी दिली तर फोनवर किंवा बाहेर तुम्ही लगेच आम्हाला कळवा. आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे. आम्ही हे सिरियसली घेतलेलं आहे आणि श्रीरामपूरला सुधारण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहे आणि तसेच पूर्ण मीडिया मित्रांना पण विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो, तुम्ही आम्हालावर विश्वास ठेवा. आम्ही जे गुन्हेगार आहे, जे डिस्टर्बिंग करणार आहेत सिटीमध्ये, त्यांना पूर्ण काढून त्यांच्यावर कारवाई करणार आहे. दिवसभरचे आंदोलन झालं, त्यात एक तक्रार करण्यात आली सगळ्याच नागरिकांकडून की एक आका आहे या ठिकाणी, तो सगळे हँडल करतो, त्याचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. त्या आकाचा शोध आता पोलिसांना लावायची काय? आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे, जे आता जे नवीन गुन्हे दाखलेले आहेत त्यामध्ये पण आम्ही शोधणार आहे. त्यांच्या 1% पण त्यांचा रोल आहे, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहेत. श्रीरामपूर शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. याच माध्यमातून गुन्हेगारीचे प्रकार समोर येत आहेत. तसं याच्यावर सगळं आम्ही त्यांच्या पूर्ण बंद करणार आहेत. आधी अजिबात आम्ही सहन करणार नाही आहे. तुमच्याकडे काही माहिती असतील आम्ही लगेच त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आम्ही ॲडिशनल टीम्स पण इकडे थांबलेला आहे आणि एवढा फोकस आहे आता श्रीरामपूर सिटीमध्ये. आम्ही पूर्ण शांतता ठेवण्यासाठी आम्हाला पण तयार आहे. तो तुम्ही पण सहकार करा. 2 महिन्यापूर्वी तुम्ही चार्ज घेतला, मात्र एमडी ड्रग्सचं एक मोठं आव्हान या पोलीस खात्यासमोर आहे, ज्यामुळे आज युवक पिढी कुठेतरी बर्बाद होताना दिसते. हे आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये आम्ही आता जे गुन्हेगारला पण आम्ही पेरेड घेतलेला आहे आणि ते ड्रग्सबद्दल पण आमच्या कारवाई सुरू झालेला आहे आणि मोठा रॅलीज पण आम्ही काढणं सुरू केलेलं आहे. ते अवेअरनेस कॅम्प त्याचबरोबर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही सुरू केलेलं आहे. आता ते दिसणार आहे भविष्यामध्ये.